व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा घालण्यात आल्यामुळे ठाण्यातील 1200हून अधिक हॉटेल्स आणि बार सोमवारनंतर बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती ठाणे हॉटेल असोसिएशनने दिली. रोज लागणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरची संख्या कमी करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडरचा काळाबाजार थांबवून हॉटेल व्यावसायिकांना पुरेसा पुरवठा करावा अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच निवेदन देण्यात येणार असल्याचंही असोसिएशनने सांगितलंय. दरम्यान पुढे पालिकेच्या अग्निशमन दलाकडून पीएनजी वापरण्यास परवानगी देण्यात आली. यापूर्वी अशी परवानगी उपलब्ध नव्हती. त्यामुळे काळा बाजार थांबवण्यासाठी आणि हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी. आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजच्या दिवस ठाण्यामध्ये हे हाल झालाय. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला ते रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेले आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये एक रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालू होणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवस साठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट हो आम्ही देणार आहे. हो हो तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे. त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही हे देणार. एकीकडे सिलेंडरचा तुटवडा आहे, दुसरीकडे 1870 रुपयाचा गॅस 2200 रुपयावर मध्ये गेलेला आहे, व्यावसायिक गॅस आहे. त्या संदर्भात तुम्ही काही मागणी? 2200 भेटत नाही हो, 1835 रुपये गव्हर्नमेंट रेट आहे. आजचे दिवस 19 किलोची, आजचे दिवस तुम्हाला 4000-5000 कमी सिलेंडर भेटत नाही. ब्लॅक मध्येच भेटतात. गोडाऊन मध्ये तुम्हाला रेग्युलर सप्लाय देतच नाही ते लोक. नाही आज 1 देवे बोलतात. आम्हाला 8 सिलेंडर दिवसाला लागणार असेल 2 देतात, म्हणजे 25% देतात. 75% मी बोलतो ब्लॅकच करतो. येत्या काळात लग्न सराई आहे, हॉटेल व्यावसायिकांनी अगोदर ऍडव्हान्स बुकिंग वगैरे केलेलं असतं. हो. अशाला पर्याय म्हणून काय आपण? तर याला आम्ही कॅन्सलच करायला लागेल. याबाबत जर राज्य सरकारने काही तोडगाच काढला नाही, हो, पुढची आमची हॉटेलमध्ये ताले लावायचे आमच्याकडे पर्याय, बाकी काही नाही आमच्याकडे. आता मार्च मध्ये लाईन्स रिन्यूअल. हा, मार्च मध्ये आता FL3 ची रिन्युअल आहे, ते पण आता 10% कर वाढवून ठेवलेलं आहे. दर वर्ष 10%, 15% म्हणून मागच्या वेळी 15 झालं, आता परत 10% वाढलेलं आहे. असं पण ठाण्यामध्ये बरंच हॉटेल ठाण्यात नाही, आता महाराष्ट्रामध्ये हॉटेल बंद होणार आहे एक्साईज फीज मुळे. याच्यामध्ये आता आपल्याला याच्या पण हे पडतात ना गॅसमध्ये. हो, हारवाल्याने आज मुख्यमंत्रीला भेटणार आहे, मागे काल छगन भुजबळ साहेबांना पण भेटलेलं आहे गॅस बद्दल. आणि आज एक्साईज बद्दल CM साहेबांना मुंबई कमिटी, आमची आर कमिटी भेटणार आहे. आणि आम्ही पण आज उद्यामध्ये शिंदे साहेबांना भेटणार आहे.